लोकांची अशी समजूत असते जसं आपण कपडे धुतो हां, जोरजोरात, की हां, ते स्वच्छ होतात. तसेच आपले दात आपण एकदम जोरजोरात घासले, की ते स्वच्छ होतात. तर हां. तसं नसतं. सो जेव्हा वेडेवाकडे दात येतात किंवा जे आपण डबल दात येतात म्हणतो, हं. जेव्हा दुधाचे दात पडलेच नाहीयेत. हां, तर त्याचा मूळ अर्थ किंवा मेन कॉज काय, की तुमच्या जबड्याची जी लेंथ आहे, हां, ती आणि तुमच्या दाताचा साईज ह्याच्यामध्ये कंपॅटिबिलिटी इश्यूज आहेत. अनफॉर्च्युनेटली आत्ताच्या ज्या अलायनर हां, कंपनीज जे काही इन्फ्लुएन्सर्स किंवा ज्या अशा लोकांना घेऊन ॲडव्हर्टाइजमेंट्स करतात, की नाही आम्ही इतक्या-इतक्या महिन्यांमध्ये 6 महिन्यांमध्ये एवढे पैसे देऊन तुमचे दात सरळ करू. हां. तर हे खूप एक बिग स्कॅम, दिस इज अ बिग मिथ किंवा काही लोकांची स्पेसिफिक कंप्लेंट असते, की मला सेल्फी काढताना माझे ओठ पुढे दिसतात. मला ना ऋतिक रोशनसारखं दिसायचंय. तर ओह! त्यासारखं मी फिजिक करतोय, पण फक्त दात मला ऋतिक रोशनसारखे हवेत. हां, हां. हे अलायनर जेव्हा आपण यूज करतो म्हणजे काय, तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनीच ते अलायनर्स बनवतोय. ओके. सो त्याच्यामध्ये सुद्धा त्याची खूप मदत आहे. करेक्ट. सो सॉफ्ट ब्रिसलचा ब्रश वापरावा, जो युनिव्हर्सल आहे, सगळ्यांना चालतो. कारण चारकोल हा शेवटी कोळसा आहे. तुम्ही हं. कोळशानी दात घासताय असा विचार करा. दात साफ जरी तुम्हाला पांढरे दिसले, तरी हिरडी रेड होणार आहे. जेव्हा दातांचं इंटरडिजिटेशन म्हणजे हं. एकमेकांवर ज्या पद्धतीने दात येतात, हां, जेव्हा त्याला काहीतरी ऑब्स्ट्रक्शन आहे, हां. ते स्ट्रेस रिलेटेड असू शकतं ओके. किंवा ते ह्या जॉइंट रिलेटेड असू शकतं, टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट. त्याचं हायपर ॲक्टिव्हिटी असते. काही वेळेस कुठल्या नसा एकमेकांवर दबल्या जातात. तर ह्या काही गोष्टींमुळे लहान नाही तर मोठी माणसं सुद्धा दात चावतात. हां. ह्याचा अर्थ काहीतरी म्युटेशन झालंय. जीन्स म्हणजे तुमच्या जेनेटिक मेकअपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून कॅन्सर झाला. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, सुरुवातीच्या हायलाइट्समध्ये आपल्याला कळलेलं आहे, की आजचा आपला पॉडकास्टचा टॉपिक काय आहे. आणि त्यामुळं जास्त वेळ न घालवता आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर तन्मयी पेंडसे मनोहर. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माझं नाव डॉक्टर तन्मयी पेंडसे मनोहर. मी बाय प्रोफेशन ऑर्थोडॉन्टिस्ट आहे आणि माझं क्लिनिक आहे एरंडवणे, पुणेमध्ये. तिथे आम्ही प्रायमरली ऑर्थो आणि मल्टी स्पेशालिटी क्लिनिक असल्याने आम्ही इतर काही गोष्टीसुद्धा करतो. पेशंट्सपर्यंत मी कशी पोहोचीन ह्या दृष्टिकोनाने आमचं नेहमी एक एफर्ट असतो आणि त्याच्यासाठी तुम्ही मला आज इथे बोलवलं त्यासाठी खूप खूप थँक यू आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू धिस. येस. तर आपण आता वेळ न घालवता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. मॅडम, पहिला मेन प्रश्न असा आहे, की जनरल सर्जन म्हणजे जनरल डेंटिस्ट आणि ऑर्थो डेंटिस्ट यात फरक काय? सो ऑर्थोडॉन्टिक्स हा जो विषय आहे तो जनरल डेंटिस्ट्रीची एक स्पेशलायझेशन आहे, एक हां, ब्रांच आहे. हां. सो जसं मूलगामी कोर्स असतो जनरल डेंटिस्ट्रीचा 5 वर्षाचा BDS म्हणून, ओके. बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. त्या 5 वर्षांमध्ये 3ऱ्या किंवा 2ऱ्या वर्षी हा विषय इंट्रोड्यूस होतो. मग ऑर्थोडॉन्टिक्स ह्या शब्दाचा टेक्निकल अर्थ असा, ऑर्थो म्हणजे बोन्स म्हणजे हां. हाडं आणि डॉन्टिक्स म्हणजे दाताचं शास्त्र. ओके. त्यामुळे हाडांच्या किंवा दातांच्या व्यंगांचं उपचारशास्त्र म्हणजे ऑर्थोडॉन्टिक्स. ओके, ओके, येस. ओके. आणि तुम्ही आता या फील्डमध्ये किती वर्षापासून करताय आणि साधारण हे क्षेत्र निवडण्यामागचं कारण काय होतं? सो युजुअली कसं असतं पहिला जो आपला 5 वर्षाचा जो ग्रॅज्युएशनचा कोर्स असतो, तो संपल्यानंतर आपल्याला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि त्या एंट्रन्स एक्झामनंतर तुम्ही या विषयामध्ये, या ब्रांचमध्ये पदार्पण करता. त्याचा कोर्सचं नाव असतं MDS ओके. मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी, हां, जो ऑर्थोडॉन्टिक्स या विषयामध्ये मी केलाय. ऑर्थोडॉन्टिक्स हा विषय निवडण्यामागचं कारण असं होतं, की जेव्हा मला हा विषय इंट्रोड्यूस झाला, तेव्हा त्याच्या आधी आपल्याला साधारण काय माहिती असतं, की दात किडलाय, तो हां. आपण चांदी भरून किंवा काहीतरी भरून फिल करणार आहोत, बरोबर. रिस्टोअर करणार आहोत. हां, किंवा आपण ऐकलंय, की आजी-आजोबांना दात नाहीयेत किंवा कुठलेतरी काका-मावशी त्यांना कवळी बसवायचे. तर हां. ह्या पलीकडे जाऊन दाताची, हाडांची, त्याच्या अवतीभोवती असलेल्या हिरडीची, त्या फायबर्सची, जॉइंट्सची काय गोष्ट असते, त्याच्या मागे काय आपल्या डिसीजेस होऊ शकतात आणि त्याचा एक होलिस्टिक अप्रोच म्हणून आपण ट्रीटमेंट प्लॅन कसा फॉर्म्युलेट करू शकतो. ओके. हे जेव्हा मला हळू-हळू समजायला लागलं, तेव्हा या विषयाबद्दल प्रेम जास्त वाटायला लागलं हां. आणि त्यामुळे मी हळू-हळू या विषयाकडे वळत गेले.
सो जर आपल्याला कोणाला ह्या फील्डमध्ये पदार्पण करायचं असेल, तर जो मूलगामी कोर्स असतो म्हणजे सायन्स 11वी-12वी नंतर हां. एंट्रन्स एक्झाम नंतर 5 वर्षाचा ग्रॅज्युएशन कोर्स ज्याला BDS म्हणतो. त्यानंतर अजून एक एंट्रन्स एक्झाम आणि मग एक 3 वर्षाचा कोर्स असतो, जो ओके. असे डेंटिस्ट्रीमध्ये 9 विषय आहेत. त्यातल्या 9 विषयांमधला एक हा क्लिनिकल विषय म्हणजे ऑर्थोडॉन्टिक्स. ओके, येस. ओके. आणि मग साधारण तुमच्याकडे जे पेशंट्स येतात, तर ते कुठल्या प्रकारचे असतात? एक्झॅक्टली काय त्यांना प्रॉब्लेम्स असतात? ऑर्थोडॉन्टिक्स किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रेसेसची ट्रीटमेंट जी लोकं घेण्यासाठी येतात, त्यांचे दात वेडेवाकडे असतात किंवा कधी-कधी असं लोकं म्हणतात, की माझे दात खूप पुढे आहेत हं. किंवा खूप मागे आहेत. काही लहान मुलांचं आपण बघतो, की ओठ फाटलाय, टाळू फाटलाय किंवा ज्यांचा खालचा जबडा थोडा जास्त वाढलाय, त्यामुळे असं एक बाईट करायला किंवा चावायला हां. बरोबर त्रास होतोय, बरोबरपणा येत नाहीये. किंवा काही लोकांची स्पेसिफिक कंप्लेंट असते, की मला सेल्फी काढताना माझे ओठ पुढे दिसतात. सो ओह! अशा स्पेसिफिक कंप्लेंट्सची लोकं सुद्धा येतात आणि त्यांचा खूप लोकांची एक गैरसमज आहे हा, की ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे एक एस्थेटिक ट्रीटमेंट आहे. तर ती एस्थेटिक नसून तर एकतर आपण त्याला फंक्शन आपण इम्प्रूव्ह करतो. चावणं, हां. ब्रीथिंग हं. किंवा आपलं बायटिंग एफिशियन्सी आपण चांगली करतो, बेटर करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आपल्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये होत आहेत, त्याला जॉइंट्स असतात. सो जे आपण ओपन क्लोज करतो, चेहरा आपण जेव्हा बोलत असतो, तेव्हा हां. इतर जॉइंट्स काम करत असतात. हां. सो त्या जॉइंट्सचं पण काम हे कसं होतं, त्याचे काय व्यंग असतात आणि त्याचे काय उपचार होतात, ह्या सगळ्या गोष्टी ऑर्थोडॉन्टिक्सच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, ओके. येस. मग तुम्ही आता ब्रेसेसचं बोलला, हो. तर एक्झॅक्टली त्यासाठी वय कुठलं पाहिजे? कुठल्या वयात ते बसवले गेले पाहिजेत? ओके. सो ऑर्थोडॉन्टिक्स युजुअली किंवा ही जी स्पेशलायझेशन आहे, ही साधारण आपण ग्रोइंग किंवा वाढीच्या मुलांमध्ये केली तर ती बेटर. म्हणजे आपण एक डिफरन्स सांगायचा झाला, की लहान मुलांमध्ये आणि प्रौढत्व म्हणजे ॲडल्ट्समधले हां. जी हाडं असतात, त्याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. आपण ऑर्थोडॉन्टिक्स किंवा ब्रेसेसच्या ट्रीटमध्ये फक्त दात हलवत नाहीत, तर दात आपल्या हाडांमध्ये असतात. हां. सो ती हाडं पण आपण हलवतो. आणि लहान ओह! मुलांमध्ये साधारण ही हाडं थोडी मऊ असतात. हां. त्याची दृढता किंवा डेन्सिटी कमी असते. कॅल्शियम्स आणि मिनरल जी गोष्टी असायला पाहिजेत त्या कमी असतात. हां. सो त्या जॉजची एक्सपॅन्शन किंवा त्या जबड्याची ट्रीटमेंट करणं थोडं जास्त सोपं जातं. ओके. त्यामुळे लहान मुलांमध्ये एक मिक्स्ड डेंटिशन हा असा आम्ही एक डेंटल टर्म मी वापरते. म्हणजे काय, की जेव्हा दुधाचे दात हं. आणि परमनंट दात जेव्हा येऊ लागतात, म्हणजे हां. साधारण एक 7 ते 8 वर्षापासून लहान मुलांमध्ये परमनंट टीथ येऊ लागतात. हां. सो तेव्हापासून ते 17 वर्षाच्या वयापर्यंत आपण ही ट्रीटमेंट अतिशय आरामात, शांतपणे करू शकतो. ओके. पण हॅव्हिंग सेड दॅट असं नाहीये, की 17 वर्षानंतर आपण ही ट्रीटमेंट करू शकत नाही. तर माझ्याकडे असेही पेशंट्स आहेत, जे 45 वर्षाचे आहेत, 50 वर्षाचे आहेत. काही कारणांनी त्यांना आधी ट्रीटमेंट करणं शक्य झालं नाही लहानपणी. हां. सो आता त्यांना वाटतंय, की माझे दात स्ट्रेट पाहिजेत. ओके. सो त्या पेशंट्समध्ये सुद्धा आपण ट्रीटमेंट करतो. अर्थात त्याचे फोर्सेस जे आपण लावतो, लहान मुलांमध्ये कमी फोर्समध्ये जास्त ट्रीटमेंट होते. हां. वेळ थोडा कमी लागतो लहान मुलांमध्ये, दुखतं कमी. ह्याच सगळ्या गोष्टी ऑपोझिट असतात. थोडासा जास्त वेळ ॲडल्ट्सना लागतो. फोर्सेस जरा जास्त द्यायला लागतात कारण ऑफकोर्स ओह! बोन्स खूप डेन्स आहेत. करेक्ट. सो असा हा बेसिक फरक आहे. त्यामुळे आम्ही ट्राय करत असतो, की जेव्हा कुठला पण पेशंट येतो, तेव्हा त्याचे हं. नातेवाईकांना किंवा आई-बाबांना ॲटलीस्ट त्यांना सांगणं, की लहान मुलांचं आत्ता चेकअप होणं खूप हां. गरजेचं आहे. सो जेव्हा लहान मुलांचा पहिला दात तोंडामध्ये येतो, तेव्हाच आयडियली तुम्ही कुठल्याही डेंटिस्टना व्हिजिट करायला पाहिजे. ओके. साधारण आम्हाला त्यावेळेस कळतं, की ह्या माणसाचं किंवा ह्या मुलाचं स्ट्रक्चर कुठल्या पद्धतीने जातंय. म्हणजे त्याचे ओके. वेडेवाकडे येऊ शकतात का? किंवा लहानपणी लहान मुलं तोंडात बोट घालतात हां, किंवा हां. अशा काही सवयी असतात, नखं चावतात, लिप बायटिंग अशी हॅबिट असते. तर त्या हॅबिट्सनी पण जबडा रिस्ट्रिक्ट होतो आणि त्यांनी सुद्धा वेडेवाकडे दात येण्याची शक्यता अजून वाढते. ओके. हां, मला ॲक्चुअली तोच प्रश्न विचारायचा होता, की लहान मुलांचे दात जे आहेत, ते आपण जनरली बघतो वेडेवाकडे येतात किंवा बरोबर. डबल दात येतात. तर बरोबर. यामागची कारणं काय आहेत? सो जेव्हा वेडेवाकडे दात येतात किंवा जे आपण डबल दात येतात म्हणतो, हं. जेव्हा दुधाचे दात पडलेच नाहीयेत, हां.
तर त्याचा मूळ अर्थ किंवा मेन कॉज काय, की तुमच्या जबड्याची जी लेंथ आहे, हां. ती आणि तुमच्या दाताचा साईज ह्याच्यामध्ये कंपॅटिबिलिटी इश्यूज आहेत. म्हणजे ओह! काय, तर जबडा एकतर तुमचा छोटा आहे आणि दाताचा साईज मोठा आहे ओके, किंवा जबडा बरोबर आहे, दाताचा साईज मोठा आहे. मग ओके. जर का हाच पेशंट आपल्या वाढीच्या वयामध्ये म्हणजे हं. ग्रोइंग फेजमध्ये जर का क्लिनिकमध्ये आला, हां. तर मग आपल्याला जबड्याची या प्रोसिजर्स म्हणजे आर्च एक्सपॅन्शन किंवा जेणेकरून आपण जबडा मोठा करू शकतो. अशा प्रोसिजर्स ओके. लवकर करता येतात. त्याच्यामध्ये जास्त आपण सिव्हिॲरिटी कमी करतो आणि त्रास कमी होतो. असाच पेशंट जर का वाढीनंतर आला, तर हां. ऑफकोर्स आपल्याला तेव्हा आर्च एक्सपॅन्शन किंवा जबडा वाढवणं शक्य नाही. हां. त्यावेळेस मग आपल्याला काही दात काढावे लागतात. मग काही सर्जिकल प्रोसिजर्स असतात, ज्यांनी आपण ती सिव्हिॲरिटी रिड्यूस करू शकू. ओके. पण हे वेडेवाकडे असणं ही एक इंडियन पॉप्युलेशनमध्ये जास्त ट्रेंड आहे. कारण आपली हेरिडिटरी किंवा आपलं जेनेटिक्स हां. हे असं आहे, जेणेकरून आपला खालचा जबडा छोटा असतो. त्यांनी हां. त्या कंपॅरिझनमध्ये आपले पुढचे वरचे दात पुढे वाटतात. हां. खूप लोकांचे आपण बघतो, की पुढचे दात थोडेसे पुढे पुढे आहेत, वाटतात. बग्स बनी किंवा जे असं बरोबर, लोकं बरोबर. म्हणतात. हां. तसं आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये जास्त करून ते आपल्याला दिसतं. ओके. आता आपल्याला हे कळालं, की एक्झॅक्टली कुठल्या वयात ब्रेसेस बसवले पाहिजेत. पण मग ते बसवतानाची एक्झॅक्टली प्रोसिजर काय असते आणि किती दिवसात दात सरळ होतात? सो जेव्हा आपण ब्रेसेस बसवायला स्टार्ट करणार, तर जेव्हा एक पेशंट सुरुवातीला आपल्याकडे येतो, तेव्हा काही एक्स-रेज आपल्याला लागतात, की हां. आपल्याला जे दात दिसतात त्याच्या पलीकडे जाऊन दातामध्ये आतमध्ये हाडांमध्ये मुळं असतात. तर ती मुळं कशी आहेत? मग काही दात आतमध्ये अडकून राहिलेत का नाही? या ओके. गोष्टी चेक करायला प्लस आपल्याला काही त्याचं एज किंवा काही लोकांचे दात लवकर येतात, पण त्यांचं वय मात्र छोटं असतं. हां. मग अशा दृष्टीने त्यांच्या हाडांची ग्रोथ कशी झाली आहे, किती ओके. उरली आहे, या गोष्टी सगळ्या चेक करायला आपण काही एक्स-रेज घेतो, हं. काही माप घेतो, काही मॉडेल्स बनवतो आणि त्याचा अभ्यास करून एक त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन बनवतो. सो ओके. प्रत्येक पेशंटचा जसे आपल्याला फिंगरप्रिंट असतात, हं. प्रत्येक माणसासाठी ते युनिक असतात. हां. तसेच प्रत्येक माणसाचे दाताचे प्रॉब्लेम्स पण युनिक असतात. त्यामुळे ओके. असं एक हार्ड अँड फास्ट रूल नाही किंवा असा कुठला सेट मोल्ड नाही, हं. की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकू, की अशी ट्रीटमेंट आहे, एवढा वेळ लागेल, एवढे तास लागतील किंवा ओके. असं करायला लागेल. प्रत्येक ट्रीटमेंटची एक वेगळी प्रोसेस असते. सो जेव्हा एक पेशंट येतो तेव्हा त्याची ट्रीटमेंट वेगळी. ओके. त्यालाच अनुसरून जो वेळ लागतो तो सुद्धा वेगळा. काही लोकांना तुम्ही बघाल, की काही दात काढावे लागतात. हां. पण काही लोकांना दात नाही काढले तरी चालतील. काही लोकांना सर्जरी करावी लागते. हां. मग ती कधीतरी ऑर्थो ट्रीटमेंट चालू असताना केली असते किंवा नंतर केली असते. ओके. सो अशा बऱ्याच प्रोसिजर्स आपल्याला त्याचा विचार केला जातो. त्याचबरोबर काही स्माईल करेक्शन आहे का? हां. काही लोकं स्पेसिफिक विचारतात, की नाही माझे पुढचेच दात मला नीट करायचे आहेत किंवा ओके. मला फक्त वरच ब्रेसेस लावून द्याल का? हां. तर असं होऊ नाही शकत. जेव्हा आपण वरचे दातांना किंवा खालच्या दातांना कुठेतरी एका ठिकाणी ब्रेसेस लावतो, तेव्हा त्याचं जे रिलेशन आहे, ज्या हां. प्रकारे खालचे दात बंद होतायत, ते आपण चेंज करतोय. आणि हां. जेव्हा आपण खाली काही लावत नाही, तेव्हा ते बाईटच होत नाही. सो हां. हे पण एक गोष्ट आहे, जी आपल्याला विचार करायला लागते, की ती बाईट पण बरोबर सेटल व्हायला पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन ते परत तो जो त्रास आहे, तो त्यांना हं. परत होणार नाही. ओके. म्हणजे ब्रेसेस हे वरती आणि खाली दोन्हीकडे लावलेच पाहिजे. दोन्हीकडे लावलेच पाहिजेत. ओके. पण येस. नॉर्मल साधारण प्रॉब्लेम काही नसेल, फक्त ब्रेसेस लावलेत, तर साधारण ते सरळ व्हायला किती वेळ लागतो? हा प्रश्न इतक्या पेशंट्सनी अनेकदा विचारलाय. असं त्याला हार्ड अँड फास्ट रूल खरंच नाही. कारण ओके. जसं आपल्याला वाटतं, की फक्त साधारण फटी आहेत, माझे दात बंद करा. हं. तर त्या फटी कशामुळे आहेत? तुमची कधी-कधी जीभ बोलताना दातांवर आदळते आणि हां. जर का ती अदळत सारखी तुम्हाला आदळायला लागली, तर दातात फटी येतात. काही हां. लोकांच्या जो ओठ आणि हिरडीला जे कनेक्शन असतं आपलं, हां. आतमध्ये ते इतकं डेन्स किंवा फायबरस असतं, की त्या ओढलेल्या प्रेशरनी सुद्धा फटी येतात. ओह! त्यामुळे फक्त फटी आहेत म्हणून माझं दात बंद करा, 6 महिन्यात करा. अनफॉर्च्युनेटली आत्ताच्या ज्या रिसेंट काय म्हणू आपण डी-आय-वाय कंपनीज आहेत, अलायनर हां. कंपनीज, जे काही इन्फ्लुएन्सर्स किंवा ज्या अशा लोकांना घेऊन ॲडव्हर्टाइजमेंट्स करतात, की नाही आम्ही इतक्या महिन्यांमध्ये 6 महिन्यांमध्ये एवढे पैसे देऊन तुमचे दात सरळ करू. हां. तर हे खूप एक बिग स्कॅम. धिस इज अ बिग मिथ. हां. आणि असं बिलकुल होत नाही. तुम्ही जेवढ्या लवकर दात सरळ कराल, तेवढ्याच लवकर ते रिलॅप्स होणार आहेत. सो ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते.
की फक्त ती ट्रीटमेंट करून आपलं नीट नाही होणार, तर ते टिकवायचं पण आहे. हां. म्हणजे आपण जेवढे तास, जेवढे वर्ष त्याच्यात घालू, ते काढल्यानंतर पण परत तेच करायला लागलं, तर मग हा पेशंटलाही संताप, डॉक्टरलाही संताप. हां. सो असा हार्ड अँड फास्ट रूल नाही. ओके. आता तुम्ही जे बोललात ज्या ॲडव्हर्टाइज होतायत, की ज्या बरोबर. इनव्हिजिबल हो. अलाइनर्स म्हणतो आपण. बरोबर. तर मग त्याविषयी एक्झॅक्टली सांगा. ते खरंच वर्क करतं की नाही करत? सो अलाइनर्स हा काय प्रकार आहे, तर हे प्लास्टिकचे थर्मोफॉर्म्ड प्लास्टिकचे हां. सेट असतात. सो जसे आपल्या आणि ते सेट प्रत्येक माणसाच्या दाताच्या प्रमाणे असतात. हां. म्हणजे ते कस्टमाइज्ड असतात. आणि इट इज बेसिकली अ सिस्टीम. तुम्हाला आता विचार करा, पुण्याहून मुंबईला जायचंय. हां. तर मग तुम्ही गाडीनी जा, ट्रेननी जा का फ्लाईटनी जा. तुम्हाला जायचं मुंबईला आहे. करेक्ट. मग तुम्ही ब्रेसेस लावा, मेटलचे लावा, सिरॅमिकचे लावा किंवा अलाइनरचे लावा. हं. तुम्हाला अल्टिमेटली तुमचा कॉज ठीक व्हायला हवाय. सो लोकांची ही जी समज आहे की नाही मला हेच लावायचंय, हे न करता तुम्हाला इतर गोष्टी पण ऑप्शन्स ओपन असायला पाहिजेत. हां. आणि हॅव्हिंग सेड दॅट अलाइनर्स डू वर्क. म्हणजे काही सिव्हिअर केसेस जर का सोडले, तर हां. अलाइनर्स जर का व्यवस्थितपणे घातले, तर हे नक्की ते काम करतात. अलाइनर्सचा एक डिसएडव्हांटेज मी म्हणेन की ते काढा घालायचे असतात. हां. म्हणजे पेशंटला आम्ही जेव्हा ते सेट देतो, तेव्हा त्याला इन्स्ट्रक्ट करतो की तुला हे 20 ते 22 तास मिनिमम घालायचेच आहेत. ओह! आणि जेवताना आणि ब्रश करताना मात्र काढायचेत. तर ओके. सुरुवातीचे काही महिने पेशंट वापरतो, पण नंतर त्याला कंटाळा किंवा हां. हा जो कंप्लायन्स फॅक्टर आहे, तो एक मोठा प्रॉब्लेम येतो. जेव्हा डॉक्टर अलाइनर्स देतात, तेव्हा डॉक्टरांचं काम झालंय. हां. पण जर का अलाइनर्स पेशंटनी घातलेच नाहीत, तर करेक्ट. ट्रीटमेंट होणार नाही हे हां. समजायला थोडा वेळ जातो. पण अलाइनर्स आर एफिशियंट. त्याच्या आहारी नाही जायला पाहिजे. दे ओके. आर ॲज गुड ॲज एनी अदर ब्रॅकेट सिस्टम. ओके, ओके. आता तुम्ही म्हणालात की ॲल्युमिनियम किंवा सिरॅमिक किंवा प्लास्टिकचे. तर बरोबर. ह्याच्यातले तुमच्या हिशोबाने एक डॉक्टर म्हणून कुठले बेस्ट आहेत आणि जे चांगले रिझल्ट्स देतात? सो सगळ्या पेशंटलाच अलाइनर चालतात असं नाही किंवा सगळ्याच पेशंटला मेटल चे किंवा काय सिरॅमिकचे चालतात असं नाही. हां. सो लहान मुलांना युजुअली मी अलाइनर्स प्रिफर नाही करत, रेकमेंड नाही करत. ओके. या दृष्टीने कारण की ते लहान मुलं आहे. हां. ते तुमच्या आई-वडिलांच्या डोक्यावर बसणार. हां. वडील त्यांना सांगणार की तुम्हाला हे घालायचंय. ते द पेशंट वोंट एंड अप वेअरिंग इट. हां. या दृष्टीने मी लहान मुलांना देत नाही. पण अदरवाईज सिरॅमिक किंवा मेटलमध्ये स्टेनलेस स्टीलचे असतात. इतर त्याच्यात प्रकार असतात. हे कुठलेही चालतात. असं त्याला ओके. काही रूल नाही की ह्या पेशंटनी हेच वापरायला पाहिजे. पण जर का खूपच दात किडले आहेत हां. किंवा खूप जास्त त्रास होतोय, तर मात्र काही वेगळ्या ब्रँड्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही इंट्रोड्यूस करतो पेशंटला, रेकमेंड करतो की तुम्ही हे करा. पण अर्थात ओके. हा पेशंट काय म्हणू आपण ओपिनियन असतो. आम्ही त्यांना तो चॉईस देतो. त्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे तुम्हाला कुठलं योग्य आहे ते हां. तुम्ही वापरा. आपल्याला एंड रिझल्ट हा आपल्याला फिक्स्ड करेक्ट. रिअली गुड डेंटिशन हायली एस्थेटिक हां. या दृष्टीने हवा आहे. मग तुम्ही कुठलंही चूज करा, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके. तुम्ही आता दात किडलेले ह्या संदर्भात बोललात, तर मला हे विचारायचं आहे एक्झॅक्टली लोकांचे किंवा लहान मुलांचे आपण बघतो खूप दात किडलेले होतात. हं. काही जणांचे काळे दात होतात, हं. बारीक होते, त्याची लेंथ जी असते ती बारीक होते. तर बरोबर. हे का होतं? सो जे लहान मुलांचे दात असतात, त्याच्यामध्ये जशी त्याची हाडांची ग्रोथ किंवा हाडं सॉफ्ट असतात, हां. तसेच त्यांचे दात सुद्धा सॉफ्ट असतात. त्याच्यात कॅल्शियम कमी असतं. सो इनहेरेंटली ते लवकर किडतात. सो ज्या मुलांना खूप काळ बॉटल फीडिंग केलंय हां. किंवा गोड गोष्टी लवकर इंट्रोड्यूस केल्या आहेत, म्हणजे मध ओके. हां. किंवा काही वेस्टर्न कंट्रीजमध्ये आता एवढं आजकाल आपल्या कंट्रीजमध्ये पण देतात. पॅसिफायर नावाची एक गोष्ट असते, जी एक दुधाच्या बाटलीच्या प्रमाणे त्याला एक रबरचं एक हां, चुई हां, असतं. हां. ते तोंडामध्ये घालून ठेवतात म्हणजे बाळ रडणार नाही. तर काही ओके. लोकं ते आपल्या ज्यात चोखणी म्हणतात. हां. हां, चोखणी. एक्झॅक्टली. सो त्या काही गोष्टींनी काय होतं दातामध्ये किंवा तोंडामध्ये सतत थुंकीमध्ये गोड किंवा शुगर कंटेंट वाढतो. हां. आणि तो सतत वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, बॅड बॅक्टेरिया. हो. सो जेव्हा शुगर आपल्या बॉडीमध्ये, सलायवामध्ये, म्हणजे थुंकीमध्ये, हां. रक्तामध्ये कुठे पण वाढतो, गुड बॅक्टेरिया हळूहळू कमी होतात आणि बॅड बॅक्टेरिया वाढतात. सो हे जे ओह! बॅक्टेरिया असतात ते ॲसिड सतत क्रिएट करत राहतात आणि त्यामुळे दात असे खिडकीसारखे हां. किंवा काळे-काळे, छोटे-छोटे दिसायला लागतात. तर जे
पहिले समोरचे दात, लहान मुलांचे पहिले समोरचे दात येतात. हां. सो त्यांना ते लगेच अफेक्ट करतात. ओह! त्यामुळे युजुअली आम्ही पेशंट्सना सांगतो किंवा लहान जे मुलं आहे त्याला थोडंसं आम्ही एज्युकेट करतो, की सुरुवातीचा ॲटलीस्ट 1-1.5 वर्ष तरी लहान मुलांना साखर आणि मीठ सुद्धा हं. ही अव्हॉइड करावी. कारण ओके. पुढे जाऊन त्यांचं कॅल्सिफिकेशन, त्यांच्या बोनची डेन्सिटी ह्याच्यावर खूप परिणाम होतो. ओके, ओके, येस. ओके. आणि जनरली आपण बघतो, की ब्रश केला, की थोडंसं हिरड्यांमधून रक्त येतं हं, आणि गुळणा केला, की निघून जातं. हं. तर हे नॉर्मल आहे, की काय म्हणजे अबनॉर्मल आहे? काय एक्झॅक्टली? 2 गोष्टी आहेत. एक तर तुमच्या हिरड्या अतिशय निरोगी आहेत, हेल्दी आहेत. हां. प्रॉब्लेम हिरड्यांमध्ये नाही तर तुमच्या ब्रशिंग टेक्निकमध्ये आहे. ओके. लोकांची अशी समजूत असते जसं आपण कपडे धुतो जोरजोरात, की ते हां. स्वच्छ होतात. तसेच आपले दात आपण एकदम जोरजोरात घासले, की ते स्वच्छ होतात. तर हां. तसं नसतं. दात जरी स्ट्राँग असेल, तरी त्याच्या अवतीभोवती असलेलं जे टिश्यूज म्हणतो आपण म्हणजे हां. हिरडीचे जे फायबर्स असतात, ते अगदी डेलिकेट मुलायम असतात. त्यामुळे जेव्हा तो ब्रश जोरजोरात फिरवला जातो, हिरडी हळू-हळू खाली-खाली सरकत जाते. मग हो. आम्ही जे आमच्या लँग्वेजमध्ये म्हणतो पॉकेट फॉर्मेशन म्हणजे काय? हां. तर दात आणि हिरडीमध्ये एक गॅप निर्माण होते. मग तिथे खाणं अडकतं. मग लगेच थोडा ब्रश केला की रक्त येणं हां. किंवा काही लोकांमध्ये व्हिटॅमिन सीची सुद्धा डेफिशियन्सी असते जी अनडिटेक्टेड जाते. व्हिटॅमिन सी डेफिशियन्सीनी पण रक्त येऊ शकतं. सो ओके. जेव्हा काहीही गोष्ट तुमच्या हिरडीला इरिटेट करते, मग हं. ते प्लाक अक्युमुलेशन, ब्रश नीट न करणे, जोरजोरात ओके. करणे, खूप जास्त फास्ट करणे, या गोष्टींनी रक्त अगदी लगेच येतं. सो ती ओके. थोडीशी आपण टाळायला पाहिजे. टेक्निक इज व्हेरी इम्पॉर्टंट. दात घासताना आपण सर्क्युलर मोशननीच दात घासायला पाहिजे. जे ओके. आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघतो, लोकं असे किंवा हां. असे आडवे दात घासतात. इट्स अ व्हेरी रॉंग मेथड. ओके. सर्क्युलर मोशनमध्ये केलेली कुठली पण क्रिया दातांसाठी अतिशय निरोगी दात ठेवते. सो हे थोडंसं लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, ओके. मग ज्यांचे दात पिवळे आहेत, तर डॉक्टर दात स्वच्छ करतात, क्लीन करतात. बरोबर. तर ती जी प्रोसिजर आहे एक्झॅक्टली ती काय असते आणि ती केली पाहिजे का आणि किती वेळाने केली पाहिजे? ओके. सो काही लोकांचे जे दात थोडेसे पिवळ्याकडे असतात, तो त्यांचा इनहेरंट शेड असतो. म्हणजे हं. आपण जसे थोडेसे आपले कॉम्प्लेक्शनमध्ये वेगळे चेंजेस असतात, तसं आपल्या दाताच्या शेडमध्ये पण फरक असतो. हां. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, की माझे दात पांढरे पाहिजेत, तर हं. त्या पांढऱ्यामध्ये पण शेड्स आहेत. हां. सो ते थोडंसं लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, की तुमचा शेड कुठला आहे आणि तो काय होतो. हां. आणि असंही असतं, की लोकांचं म्हणजे ओरल हायजीनकडे एवढं लक्ष दिलं जात नाही. त्यासाठी आपण 6 महिन्यातनं एकदा ओके. डेंटल फॉलोअप किंवा रुटीन डेंटल चेकअप करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जे प्रोफेशनल डेंटल क्लिनिंग असतं, हं. ते सुद्धा 6 महिने ते 1 वर्ष या ओके. ड्युरेशनमध्ये आपण करू शकतो. ते अगदी इम्पॉर्टंट आहे. कारण लोकांना ते जाणवत नाही. आपल्याला असं वाटतं समोरनं दात खूप छान आहेत. हां. पण जिभेच्या साईडनी मात्र कसे आहेत हे आपल्याला आरशात हां. बघून दिसत नाही. करेक्ट. सो फॉर दॅट 6 मंथ्स फॉलोअप इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. लोकं इतकी घाबरतात. दाताचा दवाखाना म्हणजे हां. एक भूत बंगला असल्यासारखं. जेव्हा दातामध्ये कळ येते तेव्हाच जायचं हं. असं नाही. सो जेवढं जास्त तुम्ही चेकअप कराल, जेवढ्या रेग्युलर तुम्ही असाल, तेवढे तुमचे प्रॉब्लेम्स आणि ऑफकोर्स कॉस्ट सुद्धा त्याची कमी होते. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. तुम्ही आत्ता म्हणालात, की लोकं खूप घाबरतात जायला. तर या दात स्वच्छ करण्यामागे पण एक मिथ आहे, की हं. जर दात स्वच्छ करून घेतले सारखे, तर दात हां. कमकुवत होतात, त्याचे अँकर थोडे लूज होतात, असं काही मिथ आहे. तर त्याविषयी काय सांगाल? जसं मी म्हणले तसं जेव्हा आता माणूस आता असं समजा की 2 वर्ष गेलाच नाही क्लिनिंग करायला. तर काय होतं आपल्या थुंकीमध्ये कॅल्शियम असतं थोडं. हां. सो जर का तो एरिया नीट क्लीन झाला नाही तर तिथे प्लाक अक्युम्युलेशन होतं. प्लाक म्हणजे जे फूड लॉजमेंटनी निर्माण हं. झालेलं, बॅक्टेरियानी फॉर्म झालेला जो एक लेयर असतो, जो हां. ब्रश करून निघतो, त्याला प्लाक म्हणतात. आता थुंकीमधलं जे कॅल्शियम असतं, ते त्या प्लाकमध्ये जाऊन अडकतं आणि ते हां. हार्ड करतं. ओके. सो आपल्याला असं वाटतं की तो दातच आहे, हां. पण तो दात नसून कॅल्क्युलस असतं. सो जिथे ओके. कॅल्क्युलस फॉर्म होतं, तिकडची हिरडी खाली जात राहते. आणि ओह! जेव्हा तुम्ही कधी 2-3 वर्षांनी एकदा जेव्हा तुम्ही क्लिनिंग हां. करता आणि जेव्हा डॉक्टर तो कॅल्क्युलसचा तुकडा काढतात, हां. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे माझा दाताचा तुकडा गेला किंवा दात हलायला लागले. पण ओह! ॲक्चुअली तो प्रॉब्लेम बराच आधीच सुरू झालाय. त्यांनी ती हिरडी खाली गेली आहे. ह्या ओके. कारणासाठी जर का आपण तो कॅल्क्युलसचा जो लेयर फॉर्मच होऊन दिला नाही, हां. तर मग हिरडीचं अटॅचमेंट बरोबर राहतं. हिरडी खाली ओके. जात नाही.
सो टू आन्सर युअर क्वेश्चन, इट इज अ बिग मिथ की असं क्लिनिंग करून दात ठिसूळ किंवा काही मोबाईल असं काही हलतात. होत नाही, हलत नाहीत. तुम्ही त्याची आधीपासून काळजी घेतली पाहिजेत. पण नॉर्मली समजा डेली रुटीनमध्ये आपल्याला दातांची जर काळजी घ्यायची आणि ते जर हेल्दी ठेवायचे, हं. रोजचं जे रुटीन आहे त्यामध्ये काय केलं पाहिजे? रोजचं रुटीन म्हणजे 2 वेळा दात घासायलाच पाहिजे. कुठली पण गोष्ट खाण्याच्या आधी सकाळी उठल्यावर काही लोकांना अशी एक सवय असते, की बेड इन ब्रेकफास्ट हां. किंवा ही जी कॉन्सेप्ट लोकांना अतिशय आकर्षक वाटते, इट इज व्हेरी रॉंग. कारण तुम्ही रात्रभर तोंड बंद ठेवलेलं हां. आहे, तेव्हा सगळे बॅक्टेरिया जमलेले असतात. सो सकाळी उठून पहिला ब्रश हा अतिशय इम्पॉर्टंट. परत तो ब्रश तुम्ही कसं करताय, म्हणजे सर्क्युलर मोशननीच तुम्ही सगळीकडे दात घासायला पाहिजेत. ओके. हळू-हळू घासायला पाहिजेत, जोर-जोरात नाही. आणि 2 ते 3 मिनिटं साधारण 2 ते 3 मिनिटं आर सफिशियंट हं. सगळे दात क्लीन करण्यासाठी. त्याचबरोबर काही लोकांच्या दातांमध्ये सुद्धा काही अन्नकण अडकतात. हां. म्हणजे त्या लोकांच्या ज्या कॉन्टॅक्ट पॉइंट्स असतात त्यांचे ते इतके टाईट असतात किंवा हिरडीचं अटॅचमेंट थोडं लूज झालेलं असतं. हं. सो त्या लोकांनी डेंटल फ्लॉस हा हां. वापरला तरी सुद्धा चालेल. आणि त्याचबरोबर माउथवॉश. सो दिवसातून एकदा माउथवॉश केला आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचे दात एकदम हॅपी राहतील. ओके, ओके. हे फॉल्सबद्दल तुम्ही म्हणालात, तर एक्झॅक्टली ते फ्लॉसबद्दल. हां, तर ते वर्क कसं करतं? डेंटल फ्लॉस हा ट्रॅडिशनली एक दोरा असतो, जो आपण आपल्या डोळ्यासमोर जो सर्क्युलर दोरा येतो तसा नसून एक फ्लॅट दोरा असतो. जो दातांच्या 2 दातांच्या मध्ये सपोज तुमचे कॉन्टॅक्ट्स असतील, हं. त्या 2 दातांच्या मध्ये घालून तिकडची घाण काढण्यासाठी असतो. ओके. सो हा जो डेंटल फ्लॉस असतो कुठल्याही ब्रँडचा, आपण पहिल्या 2 बोटांमध्ये तो रॅप करून अंगठ्यानी त्या इंटरडेंटल स्पेस म्हणजे 2 दातांच्या मधल्या स्पेसमध्ये घालायचा. ओके. अलगदपणे, आणि मी हे परत सांगते अलगदपणे, कारण काही लोक नाही तर कपडे धुतात तसं हां. करतात. अलगदपणे तो त्या कॉन्टॅक्ट पॉइंटमध्ये घालायचा आणि एका मोशनमध्ये तो फक्त बाहेर काढायचा. यांनी काय होतं, तर जे 2 दातांच्या मध्ये अगदी जे टाईटली बसलेले ते हां. लूज होऊन जातं आणि मग चूळ ओह! भरायची. सो ओके. हा डेंटल फ्लॉस ट्रॅडिशनल डेंटल फ्लॉस थ्रेड आहे. याच्यामध्ये बरेच प्रकार आलेत आता. एक हँडलवाला हो, डेंटल हो, फ्लॉस हो. किंवा त्याला डेंटल पिक म्हणतात. करेक्ट. टूथपिक सारखं डेंटल पिक हं. किंवा आता करंटली वॉटर फ्लॉसर आलाय. हां. जो सुद्धा बॅटरी ऑपरेटेड असतो आणि त्याच्यातनं पॉवरफुल करंट येतो पाण्याचा, जो सुद्धा सगळे दात क्लीन करतो. सो हे करणं खूप महत्वाचं आहे. पण या गोष्टी डॉक्टरांना विचारूनच कराव्यात. कारण प्रत्येकाचे एम्ब्रेशर्स, प्रत्येकाचे हां. कॉन्टॅक्ट पॉइंट्स वेगळे असतात. वेगळे. सो तसं जर का केलं तर हिरडीला जास्त त्रास होऊ शकतो. ओके. पण मग हे केल्यावर दातांमध्ये गॅप किंवा फट निर्माण नाही होऊ शकत? नाही. जर का त्यामुळेच डॉक्टरांना विचारून जर का हा डेंटल फ्लॉस वापरला, त्याची टेक्निक समजून घेतली, की हां. तुमच्या ह्या दाताला कसं करायचंय, तर मग काही प्रॉब्लेम होत नाही. त्याचे पण काही प्रोटोकॉल्स आहेत, की तो दिवसातून किती वेळा केला पाहिजे, हां. आठवड्यातून किती वेळा केला पाहिजे आणि ते फॉलो केल्यानंतर तुम्हाला दात जसे आहेत तसेच राहणार आहेत. ओके, ओके. आणि साधारण आपण ब्रश म्हणतो, रोज आपला ब्रश तर सकाळी उठल्यावर ब्रश करतोच. तर तो जो ब्रश आहे तो महिन्यातून किंवा वर्षातून कधी आणि किती वेळा बदलला पाहिजे? आयडियली ब्रश तुमचा टूथब्रश 2 ते 3 महिने हा मॅक्सिमम तुम्ही वापरायला पाहिजे. 2-3 महिन्यांनंतर तुम्ही तो ब्रश टाकून द्यायचा सरळ आणि दुसरा ब्रश वापरायचा. ओके. ब्रिसल्स जोपर्यंत पुस्तकासारखे होत नाहीत, हां. तोपर्यंत वाट बघायची नाही. ओके. तुम्ही जसं जर का चांगलं ब्रश करत असाल, तर ते ब्रिसल्स तसे घाण होणार नाहीत. हां. पण काय होतं 2 ते 3 महिन्यांपर्यंतच त्याची एक लाईफ असते. ओके. त्याची एफिशियन्सी हळू-हळू कमी होत जाते आणि जेवढं चांगलं तुम्ही सुरुवातीला ब्रश करत असाल, तेवढंच जरा चांगलं ते होत नाही. दात स्वच्छ नाही न राहणं किंवा हिरडीतनं जास्त रक्त येणं, ह्या सगळ्या गोष्टी हळू सुरू व्हायला लागतात. सो ब्रश हा नेहमी मॅक्सिमम 3 मंथ्स वापरावा, त्यानंतर दुसरा. ओके. आपण आता ब्रेसेसबद्दल बोललो. तर एक्झॅक्टली ब्रेसेस ज्यावेळेस बसवल्यानंतर काही खाण्यापिण्यामध्ये काही पथ्य पाळावे लागतात? हो, अगदी पाळायला लागतात. जर आता आपण दात ब्रेसेस नसतील, तर हां. आपण तरीसुद्धा आपण काही खाताना आपल्या काही गोष्टी दातांच्या मध्ये अडकतात. हां. तर आता असं इमॅजिन करा, दातावर आपण काहीतरी फॉरेन बॉडी लावतोय. हां. त्यामुळे आता आपण कुठली पण गोष्ट खाल्ली तर ती जास्तीत जास्त अडकणार आहे. हां. ह्या कारणासाठी आम्ही काही गोष्टी त्यांना अव्हॉइड करायला सांगतो. म्हणजे टोटल नाही खायच्या, म्हणजे कडक आणि चिकट गोष्टी. ओके. म्हणजे चिक्की हां. किंवा कुठले पण चॉकलेट्स, टॉफीज
किंवा कणीस वगैरे जे हां, असतात, जे हां. नॉर्मली सुद्धा आपल्या तोंडामध्ये हां, अडकतात. अडकतात. सो त्या गोष्टी कम्प्लिटली अव्हॉइड करायचा. त्याचबरोबर इतर काही पथ्याचे जे काही रुटीन असतं, ते आम्ही हळू पेशंटना पण सांगत राहतो आणि जशी सवय होईल, आपण सुरुवातीला जे काही आपण तोंडामध्ये जे काही असेल ते हां. वेगळं आहे. इट इज अ फॉरेन बॉडी. त्यामुळे थोडी सवय व्हायला पण थोडा वेळ लागतो. त्यामुळे जशी सवय होते तसं हं. हळू-हळू तुम्ही तुमचं नॉर्मल रुटीन चालू करू शकता. पण ह्या 2 गोष्टी कडक आणि चिकट टोटल अव्हॉइड करायला लागतात. हे डिजिटल स्माईल डिझाइन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? सो स्माईल डिझाइन म्हणजे स्माईल रिकन्स्ट्रक्शन. हां. तुमची जी आत्ता स्माईल आहे, ती तुम्हाला काही कारणाने ती बदलायची आहे. इदर तुमचे दात पुढे आहेत, हां. दात वेडे-वाकडे आहेत. या कारणासाठी तुम्हाला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे ब्रेसेसची ट्रीटमेंट लागते. हां. काही लोकांचे दात नसतात किंवा काही ॲक्सिडेंट झाला असतो, दात तुटलेला असतो. तर ह्याच्यासाठी काही प्रॉस्थेटिक म्हणजे खोटे दात आपण जे लावतो. हां. तर ही जी प्रोसेस आहे ती सुरुवातीला कशी असायची, तर आपण मॅनमेड म्हणजे लॅबमध्ये ते बसवून त्याचं मॉडेल घ्यायचं, दातांचं माप घेतलं जायचं ट्रेमध्ये त्याचं हं. एक मटेरियल टाकून, मग तोंडाचं माप, मग मॉडेल बनवा, मग त्याच्यावर हे गोष्टी ओह! करा. तर आता डिजिटायझेशन जसं आपल्या या डे टू डे लाईफमध्ये तर आलंच आहे, तसं मेडिकल, डेंटल आणि इतर सगळ्या फील्ड्समध्ये आलंय. हां. सो ही सगळी जी प्रोसेस असते ती कंप्लिटली डिजिटाइज्ड होते. ओके. म्हणजे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वेगळ्या-वेगळ्या सॉफ्टवेअर्सनी मी तुमचा फोटो घेणार हां. आणि ही प्रोसिजर केली, की तुमचा चेहरा कसा होणार आहे, हे तुमच्या ओह! हातातच मी तुम्हाला लॅपटॉपवर, तुमच्या फोनवर दाखवू शकीन, की आता तुमचे दात असे आहेत. हां. मग आपण फक्त 2 दात केले तर कसे दिसाल तुम्ही? फक्त 1 दात ओके. केला तर कसे दिसाल? मग त्याची काय प्रोसेस असते? ह्याचबरोबर तुम्ही जे काही लॅब प्रोसिजर आम्ही करतो, ते सुद्धा अगदी सगळं डिजिटाइज्ड असतं. म्हणजे कॅड-कॅम नावाच्या ज्या कुठल्या हं. प्रोसिजर्स असतात, त्यांनी आम्ही तुमच्या दाताच्या एक्झॅक्ट शेडचा, एक्झॅक्ट कलर एक्झॅक्ट साइजचा दात बनवतो. जेणेकरून एक हायली एस्थेटिक तुमची जी कॉन्टूर लाईन असते किंवा हां. आपण जी प्लेझंट स्माईल म्हणतो, की आपण हां. जेव्हा सगळ्यात काय कुठल्या माधुरी दीक्षितची जेव्हा स्माईल हां. बघतो, तेव्हा ती एका आर्कला फॉलो करते. ओके. तशी जी स्माईल आपण रिकन्स्ट्रक्ट करतो त्या प्रोसेसला डिजिटायझेशन असं म्हणतात. ओके, ओके. मग आता एआयमुळे ह्याच्यामध्ये कसं सोपं झालंय सगळं काम करणं? सो एआय म्हणजे एक हेल्पिंग हँडच झालाय. हां. आजकालच्या म्हणजे ऑर्थोडॉन्टिक्स या फील्ड या क्षेत्रामध्ये नसून तर सगळ्याच क्षेत्रात हां. प्रॉस्थेटिक असू देत, डेंटिस्ट्री, जनरल डेंटिस्ट्री. सो जसं मी म्हणाले तसं तुम्हाला आता ट्रीटमेंट करायची आहे ब्रेसेसची. ब्रेसेसची ट्रीटमेंट तुम्हाला लागतोय 2.5 वर्ष. हां. पण तुम्हाला माहीत नाही मी 2.5 वर्षांनी बाबा एक्झॅक्टली कशी दिसणार दिसणार कसा आहे. आहे? डॉक्टरांचं सगळं ऐकलं, सगळं समजलं, पण मी दिसणार कसा आहे? हां. हे जेव्हा तुम्ही तुमच्या हातात बघता, की हा तुमचा फोटो आहे, हं. हे प्रॉब्लेम्स आहेत. आपण हे दात काढणार आहोत आणि हे दात काढल्यानंतर तुम्ही असे दिसाल. पण ओके. जर का असं म्हणालात तुम्ही मला हे दात काढायचे नाहीयेत, मग डॉक्टर दुसरं ऑप्शन आहे का? हां. ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि मग ओके. त्याच्या काय म्हणू त्याच्या हेल्पनी पेशंटला अवेअरनेस जास्त येतो. पेशंटला एक मोटिव्हेशन सुद्धा येतं, की मला असं दिसायचंय हां. आणि त्यासाठी मी आतमधनं रेडी आहे आणि पेशंटसाठी एक डिसिप्लिन जे आपण म्हणतो, की तुम्हाला ब्रेसेसच्या ट्रीटमेंटसाठी सुरू झाली, की महिन्यातनं एकदा यायला लागतं. ओके. सो प्रत्येक मंथमध्ये एकदा येण्याचा हा त्याला एक कन्सिस्टन्सीच लागते. हां. कारण आपण साधं कुठे जात असू तरी आपण कधी-कधी कंटाळा करतो. तर डॉक्टर आणि ते पण दाताच्या डॉक्टरांकडे करेक्ट. जायला थोडं कधी-कधी वाटतं. हां. तर जेव्हा हा जो फोटो आहे तो आपल्या डोळ्यासमोर जर का असेल, तर आपण तो नियमितपणे ते रुटीन फॉलो करतो. सो ओके. अशा दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज व्हेरी हेल्पफुल. तसंच हे जे अलायनर्स आहेत, हां. हे अलायनर्स जेव्हा आपण यूज करतो म्हणजे काय, तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनीच ते अलायनर्स बनवतोय. ओके. सो त्याच्यामध्ये सुद्धा त्याची खूप मदत आहे आणि आय थिंक अजून ज्या गोष्टी निर्माण होत आहेत त्याच्यावर रिसर्च चालू आहे. त्यांनी अजून गोष्टी चांगल्या आपल्याला मिळत राहतील. ओके, ओके. तुम्ही आता मगाशी बोलताना जसं म्हणालात, की जसं आपल्याला ऐश्वर्या रायची स्माईल आहे, तसं आपल्याला कुठल्या हिरो किंवा हिरोईनची स्माईल आपल्यासाठी करता येऊ शकते का? मला हे म्हणल्यावर मला माझ्या एक पेशंटची आठवण आली. माझ्या पेशंटनी त्याची कंप्लेंट काय आहे, की मी आत्ता चांगलाच दिसतो हां. आणि मला ॲक्टिंग या क्षेत्रात जायचंय. पण मला ना ऋतिक रोशनसारखं दिसायचंय. तर ओह! सारखं मी फिजिक करतोय, पण फक्त दात मला ऋतिक रोशनसारखे हवेत. हां. तर काय होतं ना, आपली बॉडी आपल्या
प्रत्येक लोक वेगळे वेगळे दिसतात. त्यामुळे हां. त्या एका शरीरासाठी मे बी ते दात चांगले दिसतात. पण नॉट नेसेसरी ते तुम्हाला चांगले दिसतील. हां, असं आपण डुप्लिकेट नाही करू शकत. मग डुप्लिकेट झालं तर काय? त्यामुळे हां. दात आपण तुमच्यासाठी जे योग्य आहे, हं. तुमच्यासाठी जे प्लेझेंट, अट्रॅक्टिव्ह आहे, ओके. ते आपण बनवतो. असं आपण डुप्लिकेट नाही करू शकत. समजा आता काही जणांचे दात खूप घट्ट असतात किंवा वेडेवाकडे आहेत. मग ह्या लोकांचे दात तसेच आहेत, पण ते डेंटिस्टकडे जात नाहीत. हं. मग अशा लोकांना कॉमन काय प्रॉब्लेम दिसतात जास्त करून? सुरुवातीला जे वेडेवाकडे दात असतात, त्याचं साधारणपणे तुम्हाला त्या पेशंटला काही वाटणार नाही. पण फूड लॉजमेंट म्हणजे खाणं अडकणं हे सगळ्यात जास्त होतं. कुठल्या पण 2 दातांच्या मध्ये जिथे हिरडी आहे, तिथे हां. जर का खाणं अडकत राहिलं, तर हिरडीची लेव्हल खाली-खाली जाते. मग काही वर्षांनी तो दात हलायला लागतो किंवा तो दात पडून जातो, हां. कीड लागते. त्याचप्रमाणे जेव्हा खूप वेडेवाकडे दात आहेत किंवा खूप पुढे आहेत दात, याचा अर्थ काय, की जबडा छोटा आहे. हां. त्यामुळे बायटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. त्यामुळे श्वास घ्यायला प्रॉब्लेम होऊ शकतो. आजकाल च्या लाईफस्टाईलमुळे पण एक ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे OSA नावाचा जो आजार हां. आहे, तो दिसून येतो. तर त्याचा एक मेन कॉज म्हणजे आपले दात वेडेवाकडे असणं. सो हे ओके. लोकांना अनडिटेक्टेड जातं. जेव्हा जबडा छोटा असतो, तेव्हा आतले जे आपले ऑर्गन्स आहेत, हं. जीभ आहे, हं. मसल्स आहेत, त्यांना जागाच नसते. हां. त्यामुळे जीभ जड होणे, थोडंसं बोबडं बोलणे किंवा झोपेत जीभ मागे जाणे, कारण जागाच नाहीये. त्यामुळे हां. रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, सर्दी खोकला जास्त होणे, असे आजार सुद्धा येऊ शकतात. आणि ते सुरुवातीला लहानपणी काय होतं, की लहान मुलांना सर्दी खोकला आहे हं. किंवा टॉन्सिल्स आहेत, हे आपल्याला सारखं-सारखं बिंबवलं गेलं त्यामुळे एवढं सीरियसनेस नाही. पण हां. तोच आजार जेव्हा अडल्टहूडमध्ये येतो, तेव्हा लोकांना तो कळू लागतो. तेव्हा ते थोडंसं क्लिनिशियन्सकडे जातात, तेव्हा डायग्नोसिस होतो. पण ह्याच गोष्टी जर का लहानपणी समजल्या, तर हां. त्याची सिव्हिॲरिटी 100% कमी होते. ओके, हं. ओके. पण नॉर्मली आपण म्हणतो, की लहान मुलं जे दात खातात असं आपण म्हणतो. दातावर दात आपटतात रात्री झोपेत. बरोबर. मग ही जी प्रोसिजर आहे ही का होत असेल? जेव्हा दातांचं इंटरडिजिटेशन म्हणजे हं. एकमेकांवर ज्या पद्धतीने दात येतात, हां. जेव्हा त्याला काहीतरी ऑब्स्ट्रक्शन आहे, हां. ते स्ट्रेस रिलेटेड असू शकतं ओके. किंवा ते ह्या जॉइंट रिलेटेड असू शकतं. टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट नावाचा एक जॉइंट असतो, हां. ज्यानी आपण तोंड उघडं बंद करतो. हां. त्याला अलाइड जे मसल्स आहेत, त्याचं हायपर ॲक्टिव्हिटी असते. काही वेळेस कुठल्या नसा एकमेकांवर दबल्या जातात, तर त्याचं ओह! काही पाल्सी होऊ शकते. तर ह्या काही गोष्टींमुळे लहान नाही तर मोठी माणसं सुद्धा दात चावतात हां. आणि त्याच्यामुळे काही लोकांचं आपण बघतो, की दात अर्धे झालेत आता आणि ओह! त्यामुळे सुद्धा सेन्सिटिव्हिटी निर्माण झाली आहे. सो करेक्ट. अशा गोष्टी होतात आणि त्या आपण ऑर्थो ट्रीटमेंट किंवा ब्रेसेसच्या ट्रीटमेंटनी अगदी लवकर त्याचं निरसन करू शकतो. ओके, हं. ओके. मग समजा ह्याच्यावर लवकर तोडगा काढला नाही किंवा लवकर डेंटिस्टकडे गेलं नाही, तर ह्याचे हं. दुष्परिणाम काय होऊ शकतात? त्याचा म्हणजे दातावर पहिला त्याचा इफेक्ट येतो. हां. दात अर्धे व्हायला लागतात, दातांची झीज होते. हां. मग दातांच्या मुळांची झीज होते. तसंच सेन्सिटिव्हिटी हळू-हळू वाढत राहते. सो दाताला लेयर्स असतात. हां. पहिला सगळ्यात बाहेरचा लेयर म्हणजे इनॅमल, जो करेक्ट. सगळ्यात स्ट्राँग असतो, सगळ्यात व्हाईट असतो. हां. त्याच्या आतला डेंटिन जिथे सगळे नसा, नर्व्हज असतात आणि हां. एकदम आतला पल्प जिथे सगळे ब्लड वेसल्स असतात. हां. सो जेव्हा दात चावायला लागतो, तो इनॅमलचा जो बाहेरचा लेयर आहे, तो हळू-हळू कमी होत राहतो. आणि ओके. तो जेव्हा सेकंड लेयरपर्यंत पोहोचतो, तेव्हा हायली सेन्सिटिव्ह जे नर्व्हज असतात, हं. ते तिथे एक्सपोज होतात. त्यामुळे थंड पाणी प्यायलं, गरम पाणी प्यायलं, काही कडक गोष्टी खाल्ली की एकदम डोक्यात कळ जाते. हां. सो ह्या गोष्टी निर्माण व्हायला लागतात. मग कीड लागणं, दात हलणं, त्यानंतर काही हिरडीच्या विकारांनी काही इतर गोष्टी होतात. म्हणजे जर का आता साखर सारखी खाल्ली गेली हां. आणि हिरडीमध्ये त्याचं इन्फेक्शन झालं, तर हां. ते जे बॅक्टेरिया आहेत, ते कधी-कधी कार्डियाक इन्फेक्शन्स किंवा हार्ट डिसीजेस सुद्धा करू शकतात. ओके. किंवा जे आपण म्हणतो थुंकीमध्ये साखरेचं प्रमाण कमी असायला पाहिजे. हां. सो जर का तुम्ही सतत साखर खाल्ली, ब्रश नीट केला नाही, ओरल हायजीन मेंटेन केलं नाही, तर डायबिटीज सुद्धा होऊ शकतो. सो हे ओके. खूप लाँग टर्म गोष्टी होऊ शकतात. आत्ता अर्थात लोकांना जाणवत नाही. हां. पण जेव्हा 20 वर्षांनी, 30 वर्षांनी डायबिटीज होतो, तेव्हा लोकांना वाटतं, हां, आता मी म्हातारा झालोय तर होणार. पण तसं नसतं. हां.
त्याचा तो जो एक कॅस्केड असतो, एक सायकल ती आधीच हां. सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे ओके. या गोष्टी सिस्टमिक डिसीजेस होतात. ओके. हं. साधारण आता लहान मुलांचं आपण बोललो, पण मोठ्यांची आपण बघतो, की दाढ जी ती किडते. हं, मोस्टली सगळ्यांची किडते हं. आणि दाढच किडते मोस्टली. बरोबर. तर फक्त दाढच का किडते? ह्याच्या मागचं काय कारण आहे? सो आपले प्रत्येक दातांवर कसप असतात. कसप म्हणजे उंचवटे आणि हां. एक डिप्रेशन्स. हं. सो जी दाढ असते ती आपण दाढ सगळ्यात मागे असते. आपल्याला हां. एका साइडला 3 दाढा असतात. करेक्ट. अक्कलदाढ, दुसरी आणि पहिली. हां. ज्या दाढा असतात त्याच्यामध्ये जे उंचवटे आणि डिप्रेशन्स असतात हं. ते आपल्या वरच्या खालच्या दातांना मिळवण्यासाठी असतात. करेक्ट. आणि ते डिप्रेशन्स किंवा कुठेही खड्डा आला, एक जो नॅचरली अकरिंग खड्डा, हं. तिथे खाणं जाऊन अडकतंच. सो तो हां. एरिया जेव्हा नीट स्वच्छ होत नाही, तेव्हा तिथे कॅरीज किंवा कीड लागणं जे आपण म्हणतो ओके. ते होतं. आणि काही लोकांना जास्त टेंडन्सी असते कीड लागायची. आपण असं बघतो काही पेशंट्स येतात, की डॉक्टर मी दररोज ब्रश करतो, सगळं फ्लॉस करते, माउथवॉश तरीसुद्धा माझे दात का किडतात? हां. तर त्यांना इन्हेरंटली ते जे उंचवटे आहेत, ते खूप जास्त डीप आहेत. म्हणजे ओके. त्यांचे कसप आणि त्यांचे डिप्रेशन्समध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे तुम्ही ओके. कितीही साफ केलं तरी काही अन्नकण तिथे राहतात. हां. तर त्यासाठी काही वेगळ्या प्रोसिजर्स असतात, ज्यांनी कीड लागणं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, हं. ज्यांनी कीड लागणार नाही. आणि काही लोकांमध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी सुद्धा असते. म्हणजे ओके. स्पेशली इंडियन फिमेल्स त्यांना हं. अनडिटेक्टेड जाते ती काही काळ. व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी ज्या लोकांमध्ये असते, हां. त्यांना सुद्धा कीड लागणं खूप जास्त आता सुरू झालंय. ओके. आता आपण बघतो मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट आहेत. हं. तर कुठली वापरली पाहिजे? किंवा जसं ग्रामीण भागामध्ये आपण लिंबाची काडी घेऊन ब्रश करतो, बरोबर. तर ते सुद्धा चालतं का? लिंबाची काडी जशी आपण आधी सुरुवातीला खूप ग्रामीण भागात अजून सुद्धा यूज करतात. हां. तर ती करू नये कारण की कसं होतं आपण आता जसा आपला एव्होल्यूशन होत गेलंय, तसा जो माकडापासून जो माणूस झालाय, त्याच्यामध्ये आपली हाडांची ग्रोथ पण वेगवेगळी झाली आहे. करेक्ट. आधी माणूस काय नॉन-व्हेज म्हणजे ॲनिमल्स किंवा जनावरं खायचा हां. आणि आता काय व्हेज किंवा अगदी मऊ गोष्टी खातो. हां. तर ह्या एव्होल्यूशनमध्ये आपल्या दाढांचा नंबर हां. आणि दाढांचा साईज हा कमी-कमी होत गेलाय. ओके. त्यामुळे आपल्या दाढा पण छोट्या-छोट्या झालेल्या आहेत. हां. त्यामुळे जेव्हा आपण हे कुठल्या पण फांदीनी दात घासतो, तेव्हा ऑलरेडी आता आपलं सगळं डेलिकेट आहे. ते हं. आधीसारखं नाही उरलंय. हां. त्यामुळे दातांना त्रास होतो. त्यामुळे आत्ता जो आहे तो आत्ता आपल्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिसल्सचे ब्रश असतात. हां. अल्ट्रा सॉफ्ट, मीडियम, हार्ड. करेक्ट. सो सॉफ्ट ब्रिसलचा ब्रश वापरावा. जो युनिव्हर्सल आहे, सगळ्यांना चालतो. ओके. आणि ज्या टूथब्रशचं जे हेड असतं, जे डोकं असतं, ते छोटं असतं. सो त्या ओके. छोट्या हेडच्या ब्रशनी मागपर्यंत दात सगळे साफ होतात. ओके. टूथपेस्ट म्हणाल तर खरं तर कुठली पण टूथपेस्ट ज्याच्यामध्ये फ्लोराईड कंटेंट आहे, थोडा प्रमाणात का होईना, थोडा फ्लोराईड नावाचं हे जे मिनरल आहे, त्यांनी दात किडायची शक्यता कमी होते. ओके. सो अशा कुठल्या पण पेस्ट ज्याच्यामध्ये फ्लोराईड आहे, जे कुठले ब्रँड्स आता मार्केटमध्ये आहेत, त्याच्यामध्ये जस्ट इन्ग्रीडियंट्समध्ये आपण बघायला पाहिजे, की फ्लोराईड किंवा सॉल्ट्स कुठले ओके. ज्या पेस्टमध्ये आहेत ती चांगली. शक्यतोवर आयुर्वेदिक पेस्ट काय होतं, कुठल्यातरी आजारासाठी योग्य आहे. पण ओके. फॉर लाईफ किंवा डेली मेंटेनन्ससाठी आपण ती वापरायला नाही पाहिजे. ओके. येस. मग आता एक्झॅक्टली समजा आयुर्वेदिक आपण वापरतो, म्हणजे आता प्रॉडक्टचं नाव घेतलं तरी चालेल, आता हरकत नाहीये. जसं पतंजलीची आपण कंटिन्युअसली प्रत्येक घरात आता दिसते. बरोबर. पण जसं तुम्ही म्हणताय आयुर्वेदिक आहे, तर कुठला आजार असेल तर ती लाँग लाईफ वापरली पाहिजे. बरोबर. पण जर समजा तसं नाही करायचंय, हां. मग त्याला अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे कुठली आहे? तुम्ही कुठली सजेस्ट कराल? ज्या कोलगेट किंवा काय पेप्सोडेंट, क्लोजअप हां. या पेस्टमध्ये फ्लोराईड कंटेंट आहे आणि ओके. हे तुम्हाला दाताला काही हानी पोहोचवणार नाहीये. ओके. ह्या आयुर्वेदिक ज्या पेस्ट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काही हिरडीचे विकार आहेत हां. किंवा आजकाल ऑइल पुलिंग नावाची गोष्ट करतात, हां. ज्याच्यामध्ये एक आयुर्वेदिकच गोष्ट आहे. हां. ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतात, त्यांनी गुळण्या किंवा चूळ भरायची असते. सो ओके. ही ज्या आयुर्वेदिक त्या एक्झॅक्ट कुठल्यातरी गोष्टीसाठी आहेत. तर लोकांना ओह! ते इतकं डोक्यात बसलंय, की नाही हा करतोय तर मी पण करणार. हां. त्यामुळे असं हे ट्रेंड्स फॉलो न करता जे युनिव्हर्सल आहे, जे स्टँडर्डाइज्ड आहे, जे तुमच्या दातांसाठी योग्य आहे, त्या गोष्टी पहिले करा.
आणि मग ओके. इतर तुम्हाला काही करायचं असेल, तुम्हाला कुठे दुपारी दात घासायचेत किंवा कुठेतरी दुसरीकडे गेलात तर मग ठीक आहे. पण फॉर द लाँग रन तुम्ही ही वापरलात तर तुमच्या दातांवर स्टेन्स सुद्धा येऊ शकतात. ओह! कारण कधी-कधी ह्या आयुर्वेदिक पेस्ट ब्राउन असतात. त्याच्यात हां. टॅनिन असतं. कधी-कधी चहाची थोडी पावडर पण टाकतात ओह! किंवा काही लोकं चारकोल टूथपेस्ट पण वापरतात. हां. दॅट इज ऑल्सो व्हेरी बॅड. कारण ओके. चारकोल हा शेवटी कोळसा आहे. तुम्ही हं. कोळशानी दात घासताय असा विचार करा. दात साफ जरी तुम्हाला पांढरे दिसले तरी हिरडी रेड होणार आहे. हिरडीचं हां. इन्फेक्शन होणार. सो सौम्य टूथपेस्ट ज्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, या वापराव्या. ओके. मग जनरली गावाकडे कोळशाने दात घासले जायचे हो, पूर्वी. हो. आणि त्यांनी लोकांना असं वाटायचं, की दात शुभ्र होतायत. दात हां. पांढरे होतायत. माझे दात छान झाले. पण तसं नाही आणि आता ग्रामीण भागामध्ये दुर्दैवाने एवढं नॉलेज आत्तापर्यंत पोहोचलं हां. नाही. पण तरीसुद्धा हळू-हळू का होईना लोकांना इतर त्यांचे नातेवाईकांची ट्रीटमेंट झाली आहे, की नाही ना त्यांनी त्यांनी शहरात जाऊन ही ट्रीटमेंट केली आहे. त्यांचे दात चांगले झालेत. तर असेही हां. लोकं येतात आजकाल. त्यांना थोडंसं ज्ञान हळू समजायला लागलंय, की नाही हे करून हे असं होतंय. जेव्हा जेव्हा त्यांना बिफोर आफ्टर हे पिक्चर दिसतं ना डोळ्यासमोर, हां. तेव्हा लोकं ॲक्सेप्ट लवकर जास्त करतात. ओके. हं. तुम्ही आता टूथपेस्टबद्दल बोललात, कोलगेट किंवा आता बाकीच्या. पण असं म्हटलं जातं, की त्याच्यात जे काही घटक वापरले जात आहेत, त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. नाही असं नाही असं डायरेक्टली जे लोकं आजकाल काय मग वेगळे-वेगळे काय म्हणतात त्याला कंजेक्चर्स म्हणतातच. पण तसं नाही होत. काय आहे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, सॉल्ट कुठलेही सॉल्ट, सोडियम, हां. फ्लोराईड, फॉस्फरस हे असतंच. हां. मग त्यांनी कॅन्सर होतोय का? तरी सुद्धा कॅन्सर होतोय लोकांना. हां. ह्याचा अर्थ काहीतरी म्युटेशन झालंय. जीन्स म्हणजे तुमच्या जेनेटिक मेकअपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून कॅन्सर झालाय. आता ओके. तंबाखू किंवा स्मोकिंग किंवा आजकाल वेप जे लोकं करतात, ते पण त्यांनी कॅन्सर का होतो? कारण त्याच्यामध्ये तंबाखू नावाचा इन्ग्रेडियंट आहे. हां. ह्या सगळ्या पेस्ट्समध्ये जो फ्लोराईड किंवा जे सॉल्ट्स आहेत, ते 1 पार्ट पर मिलियन म्हणजे इतके छोटे, इतके मायक्रॉन्स ह्या काय म्हणतात कॉम्पोझिशनमध्ये असतात, हां. की ते आपल्याला काही हानी पोहोचवणार नाहीयेत. ओके. सो हे थोडंसं एज्युकेशन अवेअरनेसनी हळू-हळू ही कॉन्सेप्ट जाईल असं मला वाटतं. कारण असं एवढे इंडियन डेंटल असोसिएशन, हां. इंडियन ऑर्थोडॉन्टिक बोर्ड ज्या ह्या मोठ्या-मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत आपल्या देशाच्या, हां. त्या प्रमोट करतायत ह्या पेस्ट. ह्याचा अर्थ त्यात काहीतरी तथ्य आहे आणि आपण ओके. कुठले पण सोशल मीडियामध्ये जे फिरणारे व्हिडिओज असतात हं. किंवा जे आपण WhatsApp युनिव्हर्सिटी आजकाल करेक्ट. म्हणतो, त्याच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. आता आपण मगाशी ब्रेसेसबद्दल बोललो. मग ह्या ब्रेसेस बसवल्यानंतर चेहऱ्याचा आकार बदलतो का? हो, काही प्रमाणात बदलतोच. कारण शेवटी आपण फक्त दाताची ट्रीटमेंट नाही करत आहोत. आपण दात आणि हाडं आणि मसल्स आणि त्याच्याबरोबर येणारा जॉइंट ह्याची पण आपण दखल घेऊन त्याची पण ट्रीटमेंट करतोय. ओके. त्यामुळे थोड्या प्रमाणात थोडासा चेहरा बदलू शकतो. काही लोकं असे पर्टिक्युलर कंप्लेंट घेऊन पण येतात, जसं मी म्हणाले तसं, की सेल्फी काढताना माझे ओठ पुढे दिसतात किंवा मी हां. असा बघितलं माझा चेहरा, आरशामध्ये माझे ओठ पुढे दिसतात. हं. सो ते त्यांना करेक्ट करायला एक साधन आहे, की ऑर्थो ट्रीटमेंटनी माझे ओठ मागे जाणार आहेत. हां. सो येस थोडा परिणाम होतो. सगळ्यात जास्त परिणाम सर्जिकल केसेसमध्ये आपल्याला जास्त दिसतो. ज्या लोकांचा जबड्याचा प्रॉब्लेम आहे. काही लोकांचा खालचा जबडा खूप जास्त हं. पुढे असतो. त्यांना बायटिंग एफिशियन्सी मध्ये सगळा प्रॉब्लेम येतो. हां. त्यामुळे त्या केसेसमध्ये जेव्हा आपण सर्जरी करतो, तेव्हा तो एक वेगळीच व्यक्ती आहे असं हां, आपल्याला हां. वाटतं. काही-काही वेळेस लोकांचे पासपोर्ट साइज फोटो सुद्धा बदलायला लागतात. हां. पण अर्थात हे एक सिव्हिअर केसेसमध्येच होतं. थोडेसे मायनर चेंजेस होणं अगदी साहजिक आहे. शेवटी आपण दात काय सिमेंट काँक्रीटमध्ये नाहीत. हां. दात हाडांमध्ये आहेत. जसे आपण जाड होतो, बारीक होतो, केस वाढतात. हां. तसेच आपले दात आणि तशीच आपली हाडं सुद्धा थोडीफार हलतच असतात. त्यामुळे आत्ता दिसणारा आपण आणि एक 10 वर्षांनी त्याच्यामध्ये पण फरक हां, असतोच. असतोच. सो येस ऑर्थो ट्रीटमेंटनी फरक होतो. ओके, ओके. समजा आता ब्रेसेस बसवले, पण लहान मुलांना असं वाटतं, की यार काहीतरी मला वेगळंच बसवलंय, मी वेगळाच दिसतोय. हं. तर मग यासाठी त्यांच्या पालकांनी मुलांना मोटिव्हेट कसं केलं पाहिजे? लहान मुलांचा आत्मविश्वास हा पहिले तर छोट्या-छोट्या विन्समध्ये असतो. हां. जेव्हा कुठला पण लहान मुलगा पहिला येतो
आणि त्याला आपण ब्रेसेस बसवलेत. हां. तर ह्या प्रोसेसच्या आधी सुरुवातीलाच तुम्ही म्हणजे ॲज अ पेरेंट तुमच्या लहान मुलाला सांगायला पाहिजे, की तू हे ब्रेसेस का लावतोयस? हां. त्यांना यू हॅव टू मेक देम अंडरस्टँड, की हा तुला प्रॉब्लेम आहे, की बाबा तू घोरतोयस ना, मग घोरणं तुझं जाणार आहे ब्रेसेसनी. किंवा ओह! तुझ्या ह्या मैत्रिणीने बा असं केलं होतं, तिचे पण दात तुझ्यासारखे होते, दात पुढे होते, वेडेवाकडे होते किंवा कुठला दात आलाच नाही अजून सुद्धा. तर ओके, त्याच्यासाठी आपण काय करतोय, तर आपण ब्रेसेसची ट्रीटमेंट करतोय. ओके. दुसरी गोष्ट जसं मी म्हणाले तसं छोटे-छोटे विन्स म्हणजे हं. आता 1 महिना झालाय ब्रेसेस बसवून आणि काही मुलांनी कटकट केली नाही. हां. तर मग त्याला छोटंसं काहीतरी गिफ्ट देणं, स्टिकर देणं हां. किंवा डॉक्टरांना सांगणं, डॉक्टरांसमोर सांगणं, कौतुक करणं, की डॉक्टर ह्यानी अजिबात काही त्रास दिला नाही मला किंवा त्यांनी काही कटकट केली नाही ना काही गोष्ट केली नाही. हां. तर यांनी त्यांचं काय होतं, त्यांचं मनोबल थोडं जास्त चांगलं होतं. हं. सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, की अच्छा, ओके, मी असं केल्याने मला आई-बाबा चांगलं म्हणतायत. त्यामुळे एक पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट केल्यासारखं होतं, की ओके, मग मी असंच करणार, मग मला डॉक्टरांकडनं पण शाबासकी मिळेल. सो ओके. अशा गोष्टी थोड्याशा लहान मुलांना केल्या तर आपोआप ट्रीटमेंट अगदी सुरळीतपणे पुढे जाते. ओके, हं. ओके. तुम्ही आता घोरण्याबद्दल म्हणाला म्हणजे घोरणं हे सुद्धा दातांशी रिलेटेड आहे का? हो, अगदी. कारण काय होतं आपले जबडे जसं मी म्हणले, तसं ते आपल्या आतमध्ये सगळे ऑर्गन्सशी कनेक्टेड आहेत. हां, सो जेव्हा एक माणूस घोरतोय, हां, त्याचा एकतर त्याच्या नाकाच्या सेप्टम बरोबर रिलेशन असतं हां. आणि त्याच्या आतल्या एअरवे ट्रॅक्ट म्हणजे जो आपली काय म्हणू आपण एअरवेजची जी हां, नलिका असते, त्याच्याशी निगडीत असतो. तो जो एअरवे म्हणतोय आपण, तो कन्स्ट्रिक्ट तेव्हा होतो जेव्हा आपली जीभ थोडी मागे जायला लागते. हां. आणि जीभ तेव्हा जाते मागे जेव्हा आपला जबडा छोटा आहे. सो ओके. अशा लोकांमध्ये जेव्हा आपण जबडा थोडा पुढे नेतो किंवा एक्सपॅन्ड करतो, हं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची पेटन्सी वाढते आणि ओके. त्यामुळे जास्तीत जास्त श्वास आपल्या शरीरात जातो आणि त्यांनी घोरणं हळू कमी होतं. पण अर्थात ह्याच्याबरोबरच काही इतर गोष्टी असतील म्हणजे सेप्टम नाकाचं जे सेप्टम असतं, जे हां. कार्टिलेज ते काही लोकांमध्ये थोडंसं डेव्हिएटेड म्हणजे तिरकं असतं. ओके, सो ह्या ऑर्थो ट्रीटमेंट बरोबरच त्याची पण सर्जरी करावी लागू शकते. पण ओके. सिव्हिअर केसेसमध्ये. मॅक्सिमम जे आम्ही आधी म्हणले, जेव्हा हा जो आजार आहे, हं. जेव्हा तो अनडिटेक्टेड जातो, तो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया ह्या रोगामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याच्यामध्ये ओके. तुम्हाला मग खूप जास्त सिव्हिअर सर्जरीज कराव्या लागतात. आणि तीच गोष्ट लहानपणी डिटेक्ट झाली तर अगदी 2 वर्षामध्ये ती आपण हं. सॉल्व्ह करू शकतो. ओके. मग समजा हे घोरणं जे आहे, समजा आता नॉर्मल आहे. मग याला आपण काही एक्सरसाइज करून किंवा घरगुती काही गोष्टी करून आपण कमी करू शकतो का? घोरणं हे इन इटसेल्फ नॉर्मल नाही. हां, सो जेव्हा तुमचं मूल घोरतंय हे असं हां. तुम्ही म्हणताय, तेव्हा कधीतरी कुठल्यातरी तुमच्या जनरल फिजिशियनकडे किंवा ENTकडे दाखवलं तर तुम्हाला समजेल की डॉक्टर जज करतील की हे घोरणं बरोबर आहे का नाही. ओके. मूल दमलं असेल तर ते घोरतं ही गोष्ट वेगळी. पण हां. त्याची इंटेन्सिटी काय आहे? काय नॉर्मल आहे? हे हं. आपण नाही जज करू शकत. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अजून जास्त डिटेलमध्ये जेव्हा आपण त्याचं एक्स-रेज घेतो, हां. डायग्नोसिस करतो, तेव्हा आपल्याला एक पिक्चर समजतं की ह्या कारणामुळे तो मुलगा किंवा ती मुलगी घोरत आहे. ओके. ब्रेसेस लावले, दात नॉर्मल झाले. पण हं. परत ते वाकडे होऊ नयेत यासाठी पेशंटने काय काळजी घेतली पाहिजे? सो जेव्हा आपण दात सरळ करतो, त्याच वेळेला जेव्हा आता ब्रेसेस निघणार आहेत, हां, त्या एक 2-3 महिन्यामध्ये रिटेनर्स नावाची एक गोष्ट असते. रिटेनर्स म्हणजे आता असा विचार करा, ब्रेसेस तुमची टीचर आहे. हां. तुम्हाला मारून मुटकून ती दात तुमचे सरळ सरळ केले. ठेवतीये आणि आता टीचर जाणार आहे, तिने हं. आता अभ्यास शिकवलाय, पण तो अभ्यास आणि त्याची रिव्हिजन करण्यासाठी काय तर तुमचे सपोज मित्र-मैत्रिणी, ज्यांच्याबरोबर तुम्ही ती रिव्हिजन करता. हां. तर रिटेनर्स आर लाइक युअर फ्रेंड्स. ते ओके. तुम्हाला त्या पोझिशनमध्ये टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. बरं. सो त्याचे 2 प्रकार असतात. एक फिक्स्ड रिटेनर्स असतात, एक रिमूव्हेबल रिटेनर्स असतात. हां. प्रत्येक पेशंटच्या गरजेप्रमाणे ह्या गोष्टी आम्ही देतो. फिक्स्ड रिटेनर्स वरच्या आणि खालच्या पुढच्या दातांच्या मागे आम्ही लावतो. ओके. सुळ्यापासून सुळ्यापर्यंत डिपेंड्स ऑन द केस. आणि रिमूव्हेबल म्हणजे काढ्या घालायचे रिटेनर्स सुद्धा असतात. सो ब्रेसेस काढल्यानंतर साधारण 6 महिने ते 1 वर्ष हां. ह्या 2 गोष्टी असायलाच पाहिजे. जेव्हा आपण ब्रेसेस काढतो, तेव्हा काही त्याच्या आधीचे वर्ष, हं. जेव्हा ब्रेसेस लावायच्या आधीचे वर्ष तर दात वेडेवाकडे होते. हो.
से फॉर एक्झाम्पल एक मुलगा 17व्या वर्षी आलाय ब्रेसेस लावायला. हं. 17 वर्षा म्हणजे 16 वर्ष त्याचे दात वेडेवाकडे होते आणि हो. आपण 1.5 वर्षात जर का ते दात ठीक केले, हां, तर ते जे दात आहेत आणि त्याच्या खाली जी काय म्हणू आपण हिरडीचे फायबर्स आहेत, हां. ते खूप मऊ असतात. परत ते त्याला 16व्या जे वर्षी नेऊ शकतं. जेवढे झाले तसे झाले होते, त्याच्यामध्ये नेऊ शकतं. सो ते न होण्यासाठी काही वेगळे प्रोसिजर्स असतात आणि हे रिटेनर्स असतात, ओके. ज्यांनी लॉन्जिटिव्हिटी पकडून राहते. सो काही वेस्टर्न कंट्रीजमध्ये डॉक्टर ऑर्थो ट्रीटमेंट नंतर आयुष्यभरासाठी सुद्धा रिटेनर्स देतात. म्हणजे ओके. काढ्या घालायचे रिटेनर्स एस्पेशली ते म्हणतात, की 6 महिने 1 वर्ष झालं, की फक्त रात्री घाला. म्हणजे ओके. लाइक अ डेंटल पजामा जसं आपण ओके. रात्री हां. नाईट ड्रेस किंवा नाईट सूट घालतो. हं. तसं ब्रश केल्यानंतर फक्त ते रिटेनर्स लावायचे. त्यांनी काय होतं, जास्तीत जास्त काळ तुमचे दात सरळ राहतात. ओके. आणि त्या साइडच्या भागामध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये एस्थेटिक हा इतका मोठा फॅक्टर आहे, की हां. छान दिसणं. आणि आय हां. थिंक आपल्या देशामध्ये पण हळू-हळू हा एक ट्रेंड फॉलो होईल. लोकांकडनं सुद्धा तशी एक कंप्लायंट फॅक्टर येईल, की करेक्ट. रिटेनर जास्तीत जास्त वापरतील. हां. ओके. समजा आता कोणी पेशंट त्याला ट्रीटमेंट करायची आहे, ब्रेसेस बसवायचे आहेत, तर ते ब्रेसेस सिलेक्ट करताना कुठले 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत? 3 महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ऑर्थो ट्रीटमेंट ही जास्त काळ चालणारी ट्रीटमेंट आहे. हां. सो ही काही 2 दिवसात संपणारी ट्रीटमेंट नाही. त्यामुळे जेव्हा पेशंट येतो सुरुवातीला, तेव्हा त्याचा एक माइंडसेट एक क्रिएट त्यांनी स्वतःनीच केला पाहिजे, हां. की या ट्रीटमेंटला वेळ लागणार आहे. सो ओके. त्याला येणारा जो पेशन्स आहे, तो हं. खूप महत्त्वाचा आहे. कारण ओके. पेशंट जर का त्याला ती ट्रीटमेंट करायची आहे, पण कंप्लायन्स नाही, हं. डिसिप्लिन नाही, कन्सिस्टन्सी नाही, तर ती ट्रीटमेंट कधीच पूर्ण होणार नाही. हां. त्याचबरोबर डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट काय सांगतोय ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. हां. कारण काय होतं कधी-कधी पेशंट येतात, की नाही मला हेच सिस्टम पाहिजे किंवा मला हे ब्रँडचे अलायनर्सच पाहिजे. पण ती हो. तुम्हाला योग्य आहे का? सो तुमचे हां. ट्रीटमेंटचे ऑप्शन्स तुम्ही डॉक्टरांकडनं नीट जाणून घ्यायला पाहिजेत. ओके. त्याच्याबरोबर येणारं पथ्य जे आहे, काय पाळायला पाहिजे ते हं. खूप महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स कॉस्ट काय आपण एक काहीतरी करेक्ट. व्हॅल्यू त्याला एक देतोय. एक व्हॅल्यू ॲडेड गोष्ट आपण स्वतःसाठी करतोय. सो त्याच्यामध्ये पण नियमितपणा, त्याच्यामध्ये पण थोडंसं डिसिप्लिन येणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या 3-4 गोष्टी जर का डोक्यात असतील, तर तुमची ट्रीटमेंट अगदी सुरळीत जाईल. ओके, ओके. सध्या ग्रामीण भागामध्ये हे ऑर्थोडेंटिस्टचं जे काही म्हणतोय आपण ते पोहोचलेलं नाहीये. मग त्याविषयी काय सांगाल? दुर्दैवाने म्हणा का काय म्हणा, आत्तापर्यंत ऑर्थो या फील्डमध्ये लोकांना अशी एक संकल्पना आहे, की हे एक एस्थेटिक फील्ड आहे हां. किंवा फक्त दात सरळ तर करायचे तर कशाला एवढे 2-3 वर्ष घालायचं. हां. तर तसं नसून तर त्याला वेगळे-वेगळे पैलू आहेत. त्यांनी काय होतं, खरं तर तुमच्या जॉइंट आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये आहेत. हा जो विचार आहे तो आत्ता एवढ्यात नाही तर हळू का होईना निर्माण होतोय. जसं हां. मी म्हणले तसं काही पेशंट्सचे नातेवाईक हां. आता सर्वजण काय गावात राहत नाहीत. काही शिफ्ट होतात, सिटीजमध्ये येतात, शहरात येतात. मग त्यांच्यामध्ये की अच्छा हिनी हे केलं होतं, अच्छा त्यांनी तिथे तसं केलं आणि मग हे हां. असं. सो वर्ड ऑफ माउथनीच गोष्ट पसरू शकते. करेक्ट. आणि ॲज अ डॉक्टरच्या प्रोफेशनमध्ये काय आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट नाही करू शकत. हां. तर जेव्हा लोकांकडूनच त्यांचा अनुभव दुसऱ्या फीडबॅक. लोकांपर्यंत जातो, तोपर्यंत आपण जे आपल्याला प्रयत्न आपण करत असतो, हां. तेच करत राहणं आय थिंक योग्य आहे. मी माझ्या पुण्याच्या क्लिनिकमध्ये सुद्धा महिन्यातले काही दिवस जो रुटीन डेंटल चेकअप असतो, तो हां. फ्री ठेवते. ओके. की जेणेकरून ॲटलीस्ट लोकांपर्यंत त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, हा तरी समजायला पाहिजे. पुढे तुम्ही ओके. ट्रीटमेंट घ्यायची का नाही अर्थात हा त्यांचा प्रश्न. पण तुम्ही घेतली नाहीत तर काय होणार आहे? आणि हां. तुमच्यासारखीच केस होती ही आणि ही त्याचा असा बिफोर आफ्टर जरी फोटो त्यांना दाखवला, तरी ओके. त्यांचे डोळे चमकतात की अच्छा ओके असं होऊ शकतं, असं होणार आहे. हं. सो आय थिंक दॅट इज अ बिग फॅक्टर आणि आय होप की अजून लोकं ह्यांच्यामध्ये अवेअरनेस जास्त वाढेल. तुमच्या पॉडकास्टमधनं पण खूप लोकं अजूनही त्यांना एज्युकेशन मिळेल आणि या क्षेत्राबद्दल जास्तीत जास्त माहिती पोहोचवेल. नक्कीच, नक्कीच. ओके. आता आपण लहान मुलांबद्दल पण बोललो, की त्यांचे दात वेडेवाकडे येतायत. तर असाच अजून एक प्रश्न आहे, की काही लहान मुलांमध्ये दातांमध्ये खूप गॅप दिसतो. मग हे नॉर्मल आहे का अबनॉर्मल आहे? लहान मुलांचे जे दुधाचे दात असतात, ते जेव्हा येतात आणि हां. एक जेव्हा फेज असतो, जेव्हा फक्त दुधाचे दात आहेत, त्याच्यामध्ये
स्पेसेस असणं हे खूप गरजेचं आहे. दिस इज अ नॉर्मल कंडिशन. जर तुमचे स्पेसेस नसतील तर तुम्हाला पुढे जाऊन क्राउडिंग होऊ शकतं. ओके. जेव्हा स्पेसेस असतात तेव्हा दुधाचे दात हे इनहेरंटली छोटे आहेत. हां. सो ते पडल्यावर जे पक्के दात किंवा परमनंट दात जे खाली येणार आहेत ते मोठे असणार आहेत. सो त्या गॅप ती जी गॅप आहे ती फिल होऊन जाणार आहे. सो ज्या ओके. मुलांमध्ये स्पेसेस नाहीत त्या मुलांना उलट क्राउडिंगची शक्यता आणि जास्त वाढते. ओके. आणि आता तुम्ही दुधाच्या दातांबद्दल बोललात. जनरली लहान मुलांचे दात कुठल्या वयापर्यंत पडतात आणि साधारण ते सारखे पडत असतील तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? दुधाचे दात साधारण 6 ते 7 महिन्यापासून यायला लागतात हां. आणि जे परमनंट दात आहेत ते एक 5 ते 6 वर्षापासून यायला लागतात. हं. सो हा जो कालावधी आहे जो 7 वर्ष ते 13 वर्ष, 14 वर्ष इथपर्यंत ह्या कालावधीमध्ये दात सतत पडणार आहेत, नवीन ओके. दात येणार आहेत. प्रत्येक दात आणि तो वरचा असेल, खालचा असेल, प्रत्येक दाताची इरप्शनची एक रेट असते हां. आणि त्या इरप्शनचा टाईम असतो. सो तो दात त्यावेळेला यायलाच पाहिजे आणि जर का तो ओके. त्यावेळेला आला नाही तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो ह्यासाठी तुम्ही डेंटल चेकअप्स जे 6 महिन्यात आपण करायला पाहिजेत, ते केल्याने तुम्हाला एक्झॅक्ट समजतं, की ह्या आत्ताच्या पॉइंटला माझ्या मुलामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा सगळं नियमित चालू आहे का नाही. ओके. आता मला एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे. स्माईलबद्दलच बेसिकली असेल तो. हं. काही जणांचे पुढचे 2 दात मोठे असतात. हं. तर या मागचं एक्झॅक्टली कारण काय आहे? खरं तर सांगायचं हे जेनेटिक आहे. बरं. काय आपल्या दाताचा शेप काय असेल, दाताचा हं. कलर काय असेल, क्राउडिंग असेल का नाही, हे थोडंसं जेनेटिक्सकडे पण जातं. आपल्या आई-वडिलांचे किंवा आपल्या काका, आजी, मावशी ओके. ह्यांचे थोडेसे दात जर का पुढचे दात जे आपण बग्स बनी म्हणतो, हां. ते थोडेसे तसे असतील तर आपल्याला अशी 25% प्रोबॅबिलिटी आहे की आपल्याला पण किंवा आपल्या मुलाला पण ते दात येऊ शकतात. सो ओके. तसा त्याच्यामध्ये काही एस्थेटिक रिझन्समध्ये त्याला काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. ओके. प्रोव्हायडेड तुमची स्माईल प्लेझंट आहे, वाकडे-तिकडे नाहीयेत. हां. आणि अर्थात तुम्हाला ते काही करेक्ट करायचं असेल तर विनियर्स नावाची एक नवीन गोष्ट आहे. क्राउन्स असतात किंवा कॅप ओके. जे आपण लावतो. हां. तशा काही गोष्टींनी आपण ते दात सरळ किंवा बरोबर साईजचे सुद्धा करू शकतो. ओके, ओके. आता शेवटचा प्रश्न. जनरली रोज आपण ब्रश केल्यानंतर दातातून हिरड्यामधून रक्त येतं. हं. तर मग हे नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे? आणि समजा जर हे नॉर्मल नाहीये, तर पुढे भविष्यात काय आजार होऊ शकतात? हिरड्यातनं युजुअली रक्त यायला नाही पाहिजे. जर तुमच्या हिरडीतनं रक्त येत असेल ब्रश हं. करताना, ह्याचा अर्थ तुमच्या हिरडीमध्ये प्लाक किंवा कॅल्क्युलस हां. किंवा इन्फेक्शन कुठलं तरी आहे, हां. ज्या कारणाने तुमची हिरडी सुजली आहे आणि त्यातनं पस किंवा रक्त येतंय. ओके. त्याचबरोबर तुम्हाला व्हिटॅमिन सीची डेफिशियन्सी असू शकते. व्हिटॅमिन सी हे कोलॅजिन किंवा हिरडीसाठी खूप महत्वाचं आहे. सो ते जर का त्याची डेफिशियन्सी असेल तर रक्त येऊ शकतं. त्याचप्रमाणे काही हॉर्मोनल चेंजेस असतात जे बायकांमध्ये जास्त करून आपल्याला हां. दिसतात. सो त्या पिरियॉडिक सायकलमध्ये पण जर का तुम्हाला काही दिवस रक्त येतंय हिरडीतनं तर हां. दॅट इज ऑल्सो नॉर्मल फॉर सर्टन इंडिव्हिज्युअल्स. कारण ओके. हॉर्मोनच त्यांचे वर-खाली होतायत. त्याच प्रकारे प्रेग्नन्सीमध्ये हिरड्या सुजतात किंवा हां. हिरड्यांचं इन्फेक्शन जास्त डबल होऊ शकतं. करेक्ट. सो त्या कंडिशनमध्ये हिरडीतनं रक्त येऊ शकतं आणि इतर काही आजार म्हणजे डायबिटीज किंवा हायपरटेन्शन हां. ह्या लोकांनी पण थोडं जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण त्यांचे इतर सगळे अवयव वीक आहेत. त्यामुळे ते लगेच हं. दातांवर त्याचा परिणाम जाणवतो आणि हिरडीतनं रक्त लगेच येतं. सो ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अदरवाईज हिरडीतनं रक्त बिलकुल नाही यायला पाहिजे. ओके, ओके. मला वाटतं ज्या कोणी हा पॉडकास्ट पाहिला आहे, तर त्यांना कळालं असेल, की आपण रोज उठल्यानंतर जे दात ब्रश करतो, तर ते कसे केले पाहिजेत. टूथपेस्ट कुठली वापरली पाहिजे आणि जर हिरडीमधून रक्त येतंय, तर ते नॉर्मल नाहीये, ह्याची सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. मॅडम, आता आपण खूप वेळ झाला गप्पा मारतोय, तर आपण आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक तुम्ही मला या तुमच्या पॉडकास्टवर बोलवलंत आणि या क्षेत्राबद्दल अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी मला मदत केली त्यामुळे खूप खूप थँक थँक तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयाचं. नमस्कार.